दैवत ज्यांच्या कर्तृत्वातून आणि ज्यांच्या प्रेरणेतून एक नाही तर दोन दोन छत्रपती या महाराष्ट्राला मिळाले, जे छत्रपती विश्ववंदनीय म्हणून ठरलेत, ते राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ. व आजही आमच्या घराघरातल्या आईला असं वाटतं की असा मुलगाही माझ्या पोटी जन्माला यायला हवा. असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर असाच तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मला मिळाला तर मी माझं भाषण फक्त 10 मिनिटात आटोपत घेईन. व ज्या राजानं आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाहीत, परंतु आमच्या वाटेला जर कुणी आडवा आलंच तर आम्ही सिंहाचे दात मोजायलाही मागं पुढं पाहत नाही, असं जगाला ठणकावून सांगणारे छत्रपती संभाजी महाराज. या तमाम महापुरुषांच्या विचारांना, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला, त्याच्यात अहिल्यामाई होळकर असतील, महाराणा प्रताप असतील, या ज्या तमाम महापुरुषांनी या मातृभूमीसाठी योगदान दिलं आणि तुमचं आमचं जीवन हे सोयीचं केलं, त्या प्रत्येक महापुरुषाला मी नतमस्तक होतो. आणि आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय पुण्यात्मा दीपानानांच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची 16वी पुण्यतिथी आहे, तिथं मला आमंत्रित केलं, हे माझं परम भाग्य मी समजतो. एक कवी असं सुंदर वाक्य लिहितो, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. या तुम्ही बसलेल्या जागेवरून रत्नदीप सारखा रत्न निर्माण होतो, भरत सारखा व्यक्तिमत्व निर्माण होते, जे देश सेवेसाठी आतून पेटून उठतात. आणि या ठिकाणी मी सांगतो, मला बोलवलेलं माझं भाषण हे शब्दांनी वेगळं असेल, टाळ्यांनी प्रतिसाद देणार असेल, पण तुमच्या कामासाठी, तुमच्या कर्तृत्वासाठी रत्नदीपचा एक एक शब्द आतून करून ठेवा, तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि हा एक एक शब्द, त्याचं कर्तृत्व कशातून निर्माण झालं माहितीये का? आदरणीय स्वर्गीय जरी मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तित्वावर बोलण्यासाठी आमंत्रित केलं असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यवरचा समजलं ना, 8000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? म्हणजे किती लांबचा आहे? मी अगदी जवळ. त्यांचं नाव बऱ्याचदा लहानपणापासून ऐकलेलं आहे. जे पंचायत समितीलाही उभी होते, मी मतदानही करायचो नाही, पण काही ते नाव आज ऐकायला मिळत होतं. तसंच मी आमच्या दुसाने गावाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सहकार मंत्री तात्यासाहेब दादाभाऊ हरिभाऊ बदाने यांच्याशी ज्यावेळेस गप्पा मारायचो, ते मला नेहमी कॉल करतात आणि बोलवतात की जरा ये गप्पा मार. तर मग त्यावेळेस आदरणीय दीपानानांचा विषय त्यांनी आवर्जून घेतला. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय व्यक्तिमत्व हे आपल्या पंचकृषीत निर्माण झालं, हे तुमचं आमचं परम भाग्य. त्यांनी मला एकदा एक प्रसंग सांगितला होता. दुसाण्या गावामध्ये 2 प्रतिष्ठित कुटुंब, ज्या प्रतिष्ठित कुटुंबामध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबाला दुसऱ्या प्रतिष्ठित कुटुंबाला जमीन विक्री करायची होती, परंतु त्या समोरच्या कुटुंबाचा विक्री करणाऱ्या जमीन जे विकत होते त्यांच्यावर विश्वास नव्हता. पण कुठल्याही परिस्थितीत त्या काळामध्ये त्यांना जमीन विकणं हे भाग होतं. मग ते त्यांना जात होते, सांगत होते की आमची जमीन तुम्ही खरेदी करा, विकत घ्या. ते म्हटले की आम्ही 100% विकत घेऊ, पण तुमची घेतलेली जमीन आधी तुम्ही दीपानानांच्या नावावर करा, आम्ही दीपानानांसोबत व्यवहार करू आणि ते पैसे त्यांना देऊ, नंतर आम्ही ठरवू की त्यांच्याकडून ती जमीन आम्ही कधी आमच्या नावावर करायची. ते दुसाण्यातलं एक कुटुंब इंदव्यात येतं, दीपानानांना सांगतं की आम्हाला त्यांना जमीन विकायची, कृपया तुमची जमीन तुम्ही घ्या, कारण तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे, आमच्यावर त्यांचा विश्वास नाही. त्या जमिनीचा व्यवहार झाला, दीपानानांच्या नावावरती जमीन केली आणि तब्बल 2 वर्षानंतर
ज्यांनी ते पैसे पुरवले होते त्या दुसऱ्या कुटुंबाच्या नावावर आपल्या पंचकृषीमध्ये निर्माण झाले. दुसरी महत्वाची गोष्ट, पूर्वीच्या काळी या आपल्या पंचकृषीमध्ये काही अधिकारी फिरत होते आणि त्यांना वाटू लागलं शेतकऱ्याचा जास्तीत जास्त शेंग आपण विकत घेऊ शकतो आणि त्यांना अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये त्याच्यापासून तेल निर्मिती करू शकतो. त्यावेळेस ते पंचकृषीमध्ये फिरत असताना त्यांना आदरणीय दीपानाना भेटले आणि दीपानानांनी सांगितलं की गोष्ट मी ज्या शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेचे विद्यार्थी दीपानानांच्या घरातलं कुटुंब आहे हे आपल्याला विसरून जाणार नाही. मी ज्या दुसऱ्या शाळेचा विद्यार्थी आहे त्या शाळेतला विद्यार्थी पहिला विद्यार्थी हा इंग्रज गावाचा आहे आणि ते पाठवण्याचं काम आदरणीय पुण्यात्मा दीपानानांच्या माध्यमातून झालं. शिक्षणाचं शैक्षणिक क्षेत्र हे त्यांच्यापासून वेगळं राहू शकलं नाही. मग त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास असेल तो आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. त्यांनी ही शाळा जी निर्मित केली 1982 बाबासाहेब दिनकरराव असतील, त्यानंतर जे मान्यवर असतील राजानं 350 वर्षापूर्वी या मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले. मग अशाच लोकांची नोंद इतिहास घेत असतो. 350 वर्षानंतर 400 वर्षानंतर आजही छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या जिवंत आहेत. त्याला कारण त्यांचं काम हे समाजासाठी होतं. त्यांचं काम हे खऱ्या अर्थानं उन्नत समाजाला दिशा देण्यासाठी या मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं. मग शिवाजी महाराजांचं तात्कालीन कार्य कसं होतं? तर तात्कालीन कार्य असं होतं की या परकीय असलेल्या मोगलांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मग स्वातंत्र्य कसं? तर प्रत्येकाला वाटलं पाहिजे आमचं स्वतःचं राज्य आहे. मग ते स्वतःचं राज्य निर्माण करायचं असेल तर इथल्या गोरगरिबांना आपल्याला प्रथम त्यांना पोटाला अन्न लावता आलं पाहिजे, त्यांना आपल्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे. ही गोष्ट त्यांनी केली. मग छत्रपती शिवाजी महाराज का घडू शकले? का की त्यांच्या आईच्या संस्कारातून घडले. मगाशी एक सत्कार झाला, जागृती शिंदे सरांची मुलगी. याच्यावरून मला एक गोष्ट आठवते की 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडच्या लखुराव जाधवांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं आणि ते कन्याचं नामकरण करण्यात आलं जिजाऊ. जी म्हणजे जिंकण्यासाठी, जा म्हणजे जागृत विचारांची, उ म्हणजे प्रत्येकाच्या मनात उत्साह निर्माण करणाऱ्या जिजाऊ. तात्कालीन कालखंडामध्ये लखुराव जाधवांना कन्यारत्न जन्माला येतं आणि त्या कन्याचं नामकरण ज्यावेळी जिजाऊ ठेवण्यात येतं, या जिजाऊला प्रशिक्षण देण्यात येतं. तलवारबाजी असेल, घोडाबाजी असेल. तात्कालीन कालखंडामध्ये घोडा चालवणं म्हणजे आजच्या कालखंडात विमान चालवण्यासारखी गोष्ट होती आणि त्यावेळेस मुलींना हे प्रशिक्षण देणं सोपं नव्हतं. त्या कालखंडामध्ये लक्ष्मीराव जाधव आपल्या मुलीला प्रशिक्षित करतात, शिक्षण देतात आणि ही जिजाऊ ज्यावेळी तलवारबाजी करत होती, या तलवारबाजीतून चमकणाऱ्या ललकारणाऱ्या तलवारीतून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची एक ज्योत निर्माण होत होती. आणि या जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात आणि स्वराज्य निर्माण करतात. प्रतिपचंद्र लेखे व बर्धिष्णु वृक्षवंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाणारी, संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवबा यांची राजमुद्रा स्वराज्यात समर्पित करीत आहोत. एक 16 वर्षाच्या मुलाला एक बाप राजमुद्रा बनवून देतात आणि निशाण काठीचा मान देतात. आणि 16 वर्षाच्या या मुलावर विश्वास ठेवून स्वराज्य संकल्पक शहाजी राजांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची मूर्त रोप त्या ठिकाणी रोवली. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास करत असताना फक्त त्यांनी तलवारबाजी केली, घोडा चालवला, मोगलांसोबत युद्ध केले, एवढाच इतिहास न अभ्यासता विद्यार्थ्यांना प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळे पण काय समजलं पाहिजे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? अफजल खानाचा वध केला. केला की नाही? मग अफजल खानाचा वध इतकं सोपं होतं का? अफजल खानासोबत 35,000चा सेनासागर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जर विचार केला तर सगळं स्वराज्याचं मिळून 7,000 सैनिक होत होतं. आणि उघड्या मैदानावर अफजल खानासोबत जर संघर्ष करायचा झालाच तर विजय अशक्य होता. अफजल खान ताकदीनं बलाढ्य, सेनासागर मजबूत. तर अशा वेळेस याच्यासोबत राजगडावरून युद्ध न करता याला आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी घातलं पाहिजे. म्हणजे 35,000 सैनिक आपल्या समोर येऊ शकत नाही. आणि झालंही तेच ठरल्या योजनेप्रमाणे अफजल खान हा प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी येतो.
आणि बरोबर याच दिवशी दुपारी 12 वाजेला सूर्य डोक्यावर असताना प्रतापगडाचा उतार करत असताना शिवाजी महाराजांनी जीवामाले सोबत घेतले. हे सांगण्याचा उद्देश एकच, शिवाजी महाराजांच्या घरात प्रचंड मोठं दुःख झालेलं होतं. त्यांच्या थोरल्या राणी सरकार वारलेल्या होत्या, अर्थात सई राणी वारलेल्या होत्या. तरीही छत्रपती शिवाजी महाराज त्या दुःखाला न डगमगता, त्या दुःखाला बाजूला ठेवून स्वराज्यावर आलेलं दुःख त्याला आपल्याला नाहीसं करायचंय. आणि मग शिवाजी महाराजांनी अभ्यास केलं, चिंतन केलं, मनन केलं. अफजल खानाचा जर आपल्याला बिमोड करायचा असेल तर सोबत कोणाला घेतलं पाहिजे, प्रतापगडाचीच निवड का केली पाहिजे, दुपारी 12 वाजेलाच का आलं पाहिजे. आणि दुपारी 12 वाजेला उतरत असताना सूर्य हा डोक्यावर असेल आणि डोक्यावर असलेल्या सूर्याचं ज्यावेळेस अफजल खानाचे सैनिक खाली पाहतील, खालून वरती पाहतील, त्यावेळेस त्यांना आपल्यासोबत कोण आहे याचा अंदाज येणार नाही. प्रतापगडात जर आपण निवड केली तर तिथं पुरेसं त्याचं सैनिक येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी चिंतन केलं, मनन केलं, योग्य ते प्लॅनिंग केलं. सांगायचा हेतू एकच की तुम्ही सुद्धा चिंतन आणि मनन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे की आपल्याला एखादं रत्नदीप सारखं यश प्राप्त करायचंय, भरत सारखं यश प्राप्त करायचंय. तर हे यश प्राप्त करत असताना योग्य प्लॅनिंग, नियोजन, मी का मगाशी बोललो ना की त्यांचं भाषण हे माझ्या भाषणापेक्षा का महत्वपूर्ण आहे. तुम्ही ज्या जागेवर बसलात त्या जागेवर ते आधी या वयात बसले, त्यांचा अनुभव आहे, म्हणून त्यांचं भाषण खूप महत्वाचं आहे. मग अफजल खानाचा वध करत असताना वाघनखांचीच निवड का केली, सोबत चिलकत जर घातलं नसतं तर अफजल खानाचा वार त्यांच्या पाठीवर आला असता, इतिहास वेगळा लिहिला गेला असता. जीवा मालेंचीच निवड जर सोबत केली नसती तर होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी हा इतिहासाचा सुवर्ण उद्गार निर्माण झाला नसता. मग माझा सांगायचा हेतू एकच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला चिंतन करायचंय, मनन करायचंय. सरांची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान जर सांगायचं असेल तर त्याला 2 तास लागतात, त्याला एक स्पेशल वेगळा कार्यक्रम लागतो. मी नक्कीच तुमच्या शाळेत तो वेगळा कार्यक्रम घेण्यासाठी स्वतःहून येईल. ही तारीख मला तुम्ही फक्त द्यायची. यावेळेस मी फक्त जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, सब जगह मच गई भागम भाग. किसी ने आग पे पानी डाला, किसी ने आग पे मिट्टी डाली, जिसके बस में था उसने वो काम किया. वहां पे एक चिड़िया रानी थी मौजूद, वो भी आग बुझाने के काम में लग गई. इतने में वहां पे एक कौवा आया और कौवे ने पूछा, ए चिड़िया रानी क्यों बेकार की मेहनत कर रही है, तेरी चोंच में जितना पानी आता है उससे आग का एक शोला भी ना बुझेगा, क्यों तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है. चिड़िया रानी ने जवाब दिया पूरा लाजवाब. चिड़िया रानी मुस्कुराते हुए बोली, ए कौवे दादा, मैं मेरी क्षमता की तरह से पहचानती हूँ. मुझे मालूम है कि मेरी चोंच में जितना पानी आता है उससे आग का एक शोला भी ना बुझेगा. लेकिन इस घटना से मुझे एक बात अच्छी तरह से पता है, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में से नहीं तो आग बुझाने वालों में से रहेगा. तेच काम स्वर्गीय पुण्यात्मा आदरणीय दीपानानांनी जे काम केलं, ते लावलेलं वृक्ष मान्यवरांनी त्याला वटवृक्षात रूपांतरित केलं आणि इथून पुढे हे काम असंच महावटवृक्षात जाईल यात ते मात्र शंका नाही. आणि आता शेवटी फक्त मी एकच जयघोष देतो. तुम्ही माझ्या असलेल्या विनंतीला मान दिला तो कोणता की तुम्ही शांत बसलात म्हणून माझं भाषण मी फक्त 15 मिनिटात संपवलं. मी तुमचं ऐकलं की नाही? ऐकलं ना? मग तुम्ही माझी एक शेवटची 1 मिनिटासाठी एक विनंती ऐकणार ना? मी छत्रपती शिवरायांचा जय जयकार करेल. इथून हट्टीपर्यंत आवाज मात्र गेला पाहिजे. पहिले फक्त मुलं, आता पाहू आपण मुलांचा आवाज जास्त आहे का आजच्या जिजाऊंचा आवाज जास्त. मी बोलेल तुमचं आमचं नातं काय, तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय बोलायचं. काय बोलेल मी? तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? मुलींनी बोलायचं नाही. अरे तुमचं आमचं नातं काय? आता तुम्ही शांत बसा. आता पहा आमच्या जिजाऊंचा आवाज. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे दिल्ली झाली दिलवाणी. काय? दिल्ली
झाली दिलवाणी दिल्ली शहाचे केले पाणी महाराणी ताराराणी भद्रकाली कोपली. अरे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष औरंगजेबाला झुंजावत देत त्या औरंगजेबाची कबर याच खुलताबादच्या मातीत खोदणाऱ्या महाराणी ताराराणींच्या आपण वंशजात, अहिल्याबाईंच्या आपण वंशजात, झाशीच्या राणीच्या आपण वंशजात, जिजाऊ महासाहेबांच्या आपण वंशजात. एक वेळ शरीरातल्या 72,000 नाड्या जागृत करून एका आवाजानं बोला, अरे तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय.